अकोल्यात उड्डाणपुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला वाचवलं। अशोक वाटिका चौकात 2 युवकांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला। सिंधुदुर्गमधल्या रांगणा गडावर मद्यपान करणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींनी रोखलं। शिवप्रेमींनी दारूच्या बाटल्या काढून घेत हुल्लडबाज पर्यटकांना दिली समज। कोल्हापूरच्या इचलकरंजीत पंचगंगा नदीतील गाळ काढण्याचं काम महसूल प्रशासनानं थांबवलं। गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतून वाळू घेऊन जात असल्याचं समजल्यानंतर प्रशासनानं काम थांबवलं। जळगाव शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदी पात्रात। गिरणा नदी फेसाळली, नदीची पवित्रता आणि सौंदर्य धोक्यात। जालना पालिकेकडून अनधिकृत नळ कनेक्शनच्या शोध मोहिमेला सुरुवात। पहिल्याच दिवशी 184 घरांचा सर्वे। शहरात 30 ते 35 हजार नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचा अंदाज। पुण्याच्या मुळशीमधल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पुण्यातील मुळशी तालुका शेतकरी संघ यांच्यातर्फे आंतरराज्य शेतकरी सहलीचं आयोजन। मुळशीतले शेतकरी गुजरातला रवाना। विविध प्रकारच्या शेती अवजारांची माहिती दिली जाणार। केस गळती रुग्णांची संख्या 197 वर। केस गळतीचं कारण शोधण्यासाठी आयसीएमआर पथक शेगावात ठाण मांडून। केस गळतीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही कारण अद्याप अस्पष्ट। काळ्या ऊसाला सणासुदीच्या काळात मोठी मागणी। ऊसाच्या नगाला 35 ते 40 रुपये दर। काळ्या ऊसाचं उत्पादन घटल्यानं बाजारात चांगला भाव। सांगलीत आजपासून श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्यास भेट देणार। हरिभक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा हे मराठीमधून श्रीराम कथा सांगणार।